स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% अधिक आरक्षण प्रकरणी आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे। यावेळी वरिष्ठ वकील जयसिंग यांनी निवडणूक प्रक्रिया अधिसूचित झाली आहे, आता ती थांबवता येणार नाही। आरक्षणातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था या आदिवासी क्षेत्रात आहे असा युक्तिवाद केलाय। यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की आम्ही लोकशाही सुरळीतपणे चालेल याची खात्री करणार आहोत। याबाबत आज आम्ही कोणतेही मत व्यक्त करत नाही। यावेळी सॉलिसिटर जनरल या प्रकरणी आणखी वेळ हवा अशी मागणी केली आहे। ही मागणी मान्य करत खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी ठेवली आहे। या प्रकरणी आज आम्ही कोणतेही मत व्यक्त करत नाही, पण आम्ही लोकशाही सुरळीतपणे चालेल याची खात्री करणार आहोत। 50 ते 60% लोकांच्या लढाईत लोकांना प्रतिनिधित्व मिळत नाहीये। आम्ही निवडणुका घेण्याचे निर्देश देऊ आणि त्या आमच्या आदेशानुसार करू। आम्ही एक मोठे पीठ देखील स्थापन करू शकतो असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यावेळी स्पष्ट केले। यावेळी वरिष्ठ वकील शेखर नाफाड यांनी सांगितले की महाराष्ट्रात असे काही भाग आहेत जेथे 90% ओबीसी समाज आहे। नंदुरबार जिल्हा ह्या त्यापैकी एक आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने म्हटले आहे की मतदारसंघातील लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असावे। मग 50%चा फरक आहे, पण काही भागात 99% आदिवासी लोकसंख्या आहे। काय करावे असा सवालही त्यांनी केलाय। त्यावेळी ॲडव्होकेट जयसिंग यांनी सांगितले की देशात 1931 नंतर जातीय जनगणना झाली नाही। त्यामुळे आता ओबीसीच्या टक्केवारीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने जातीय जनगणना जाहीर केली आहे। 50% मर्यादेचे उल्लंघन झालेल्या भागात ओबीसी टक्केवारी बद्दल पुढील तारखेला व्यापक माहिती देण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आदेश दिला। आता या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे। वृत्तसंकलन विभाग एस मराठी न्यूज।